चल धन्या धन्या बोल ना. अरे आपला दादा दुसरी बाईक राहिलाय म्हणजे याचा ना काहीतरी निकाल लावायला आपण एक काम करू ग्रामपंचायत मध्ये जाऊ आणि सरपंचाला सांगू का आमचा दादा आहे ना येड्यावानी करी सुटला नुसता बाय आणून राहिला बायका पण ते काय करणार आहे. त्यांना सांगू ना त्याच्या कानावर टाकू आपण बरोबर चाल बरं. त्याच्यात आपल्याला बिगाभर जमीन त्याच्यात हा ना. तो बायका आणतोय यात पोरं तिला दोन काढितोय पोरं असते तरी मग करायचं का? करायचं काय त्या वाटण्या होती ना आधीच बिगाभर जमीन आपल्याला बिग्यात येऊन घर एक हा, राहिला मग काय? जमिनी नाही आपण हो सरपंच आपल्याला झोपतोय मी. सरपंच तुमच्याकडे आले ते हा तुमच्याकडे ना हो, मग. सरपंच बोला ना बोला ना. अहो थोडा विषय झालाय काय आमचा दादा माहिती तुम्हाला हा माहिती रुविदास भाऊ शिरपतराव 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 घरी शिरपतराव म्हणते त्यांना रुविदास भाऊ त्यांचं नाव भाऊ हा. ते आम्हाला एक आई आहे पण ते दुसरी आई करून राहिले परत सारखी जाऊ दे मी ऐकलं तिला दोन पोर तिला दोन पोर अहो आमचं घर बारीक घर आहे मी असं झोपले हा. झोपतोय. मग आता आम्ही काय करायचं आणि त्याच्यात बिगाभर जमीन आता याला किती द्यायची 10 पांड याला जाईन 10 पांड मला जाईन मग ते हातपाय मोडून ठेवा ना तुम्ही. आता आता लोकं काय बापाची म्हणतील बापाला लोक माहिती का मारले? टाकला बाप पुसलून यांनी अरे अंधारात न्यायचा ना आणायचा. आयला तुम्ही सर असं बोलले तर- तुमच्या का आम्ही न्याय निवडा करायला आलो ना तुम्ही तर दुसरा चावला ते हो, तो आहे ना तो रेटणार नाही मला सुद्धा नाही रेटणार. अहो पण तुम्ही एकदा बोलून पहा त्यांना पहा तुम्ही सांगून त्याला. पहा काहीतरी करा बुवा. फार नको नको नाही म्हणजे तुम्ही सख्खे भाऊ आहे का काय नेमकं सावतर भाऊ आहे आम्ही ह्यो म्हणत दुसऱ्या आईचा मी दुसऱ्या आईचा तुमच्या दोन आहे का? हा आमच्या दोन आहे परत तिसरी का तिसरी आवड राहिलाय आणि त्याच्यात बिगाभर जमीन ऐकून आले म्हणजे पहिल्या दोन्ही हा मग असं सांगा ना. आता 50 बिघा जमीन असती तर त्यांनी 3 नाही 4 आणल्या ते चाललं असतं 15-15 बिघे वाट्याला आलं असतं बिगाभर जमीन त्याच्यात मग 10 पांडीन जावं याला आता एका कोपऱ्यात चूल केली तर चुलीपैकी सरपण टाकलं तर मी एकच जण झोपत आहे. आता हा उभा झोपला तर मला आडू झोपायची पाळी सरपंच एक काम हा. लय अवघड आहे हो मग. आणि घराचा दार बारीक आहे घरात पाहुणे तर येतेच नाही आमच्या घरी पाहुणेच यायचे बंद झाले घरी याच्या वागण्यामुळे नाही नाही फोन बरं त्यांना फोन करतो मी त्याला थांबा. थांबा थांबा मी बोलले पोलीस पाटलाचं बरोबर ऐकते तुम्ही सांगा आमचा दादा असं वागवतोय का आमच्या घरी पाहुणेच यायची बंद झाली हा. आणि याला मी रात्र 2 वाजता मागणं मोडून फोन टाकलं. लागला शिरपतराव हो हे तुमचे मुलं आले तुमचं काय ते घरचं घरा ना घेऊन नाही 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 तर आमच्या पुढे या समक्ष त्यांचं म्हणणं ऐकावं लागेल आम्हाला तुमची बायका नाही नाही तुम्हाला वेळ लागेल पण मग ते थांबेल ना आम्ही थांबेल त्या आम्हाला जाऊन दे ना पुढं लगेच लगेच या त्या काय तुमचं वेगळंच ऐकू राहिलो आम्ही लक्षात काय लक्षण या नाही तर आम्ही काय सांगू इथे या म्हणा इथे या. इथं या स्वच्छ त्या बायांना घेऊन या मला हा त्या बाया कोणत्या त्या घेऊन या टेन्शन घेऊन ते नाही तुम्ही सांगाच भाऊ त्यांना सरपंच या बा तुम्हाला सांग सरपंच आता याला 35 वय चालू आहे मला 30 वय चालू आहे आता याचं 35 व्हायला अजून आम्हाला मागणी आहे ना कुणी आहे ना याच्या वागण्यानं झालंय असं. आणि आमचा दादा असं वाग सुटलाय बाप असं म्हणल्यावर कस काय मग कस काय पुरी देतील हो तुम्हाला. आता त्या सरपंच भाऊ बरं झालं तुम्ही इथंच भेटले तुम्ही बी आले का रे पोरं? काय करणार बाई भाऊ पाहणं वागतो का किती ताण झाला काय झालं ते सांगत होती तो नवऱ्याने तिसरी बायको केली म्हणे तिसरी. हा तिसरी मग आता आहे ना त्याला इकडे बोलवलं आता येणार आहे मग साक्ष मोक्ष करून घेऊ आपण काय आहे ते. कधी साक्ष मोक्षी लावणार आहे आमच्या एखाद्या घरातलं गेल्यावर नाही ते आता मला कळलं हे पोर आल्यामुळं हे आल्यामुळं कळलं माहिती नाही मला त्यानं किती बायका करेल आणि काय. सोन्यासारखे पोरं एवढे बायका सोन्यासारख्या काय करायचे हो, उद्योग करायचे ए, चुलत हा, एवढं मम्मी, वाढलं अरे का? याचा डायरेक्ट ना गेमच कर आज संध्याकाळी. आणि नानीला घेऊन यायचं ना नानी कुठं आहे नानी आणायची ना बोलायला इकडे अरे त्याला उंदराच्या गोळ्या देऊन टाका तुम्ही. एकच बिघा जमीन राहिली त्याच्यात आता तिसरी तिला 2 पोर आहे. मग आता काय करायचं तुम्ही सांगा बरं तू सांग तू आली त्याच्या मागे लव्ह मॅरेज करून तेव्हा कळालं नाही तुला बी. बरं मी काय म्हणतो आता येईलच तो येईल नाही तुम्ही काहीतरी ना सोक्ष मोक्ष लावा या गोष्टीचा नाही तर आम्हाला आहे ना मग नाही तुम्ही माझ्या असं काही करीन भाऊ नाही 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 जीवाचं ना काय करू. आले का आलं पाय पुण्यावरून सोगाडा मोगाडा घेऊन ये बाजारातून. तुझी आई ती चाला, माझ्या 2 25 वर्षात तुला झालं. लाज वाटते का एवढा पोरं म्हातारा केवढे झाला. झाले हा. बरोबरचे पोरं झाले तुझ्या. उठी तर बस कुठलं होतं का ते तिकडे साईडला बसवते ती बाई जाऊ दे तिकडे तू तिकडे राहतो तो आता. तो येगळी चूल पेटो तिकडे नवरा आहे का अगं खाली बस ते बाई आमच्याच काचे आले आम्हाला झोपायचा का नाही काला आली याच्या मागे लागली. अरे काल आली तू अरे आम्हाला बायका करतो तोच बायका करतोय म्हणजे
तिसरी का? तुम्हाला माहिती आहे? हा. बापरे, कसा माणूस हा. बिल्लाचे माणूस. तुम्हाला फसवलं ना त्यांना मग हा मग तेच राहिलं आता तेच करायचंय हा तू बस घरात ते करी अंडे घाला हा हिला लाव म्हणजे आता आम्हा संग तुमच्या नवीन करून आणली हा तो काला लाज नाही आहे का काही? ती पाहिजे होती तुम्ही निघा घरी काल आहे ना शहाणा हो सरपंच हो कमी याचं काय करायचं ए, ते फुकून थांब. द्या कुठं. हा. ते ना तक्रार घेऊन आले तुझ्यावाली काची तक्रार म्हणजे आज तू तिसरी बायको केली आता ही चौथी करी पाठी आजू मी काय हा, करी विचार लाज कर वाटते का? आम्हाला एक नको लाच सोडल्यावर काय सारी दुनिया हा. होती. अरे मग काय लाज राहिली? मग काय लाज राहिली? मी कपडे काढून त्या येतो का? लेकराकडे पाहून बोला. मी कपडे काढून येतो का? अरे अय बाबा ते दिसतं त्यांनी शोभतंय काय? झाले तसे पाहतो त्यांना की मी. अय याच्यामुळे 2 लग्न मोडले एका 2 वाजता घरात येऊन लग्न मोडलं हा. रात्री नावालं. म्हण तुमचा बापच टाळ्यावर नाही तुम्हाला काय पुरी द्यायच्या तुमचा बापच कवळ्या पुरी आमच्या अजून जग तेच पाहणार आहे ना. मग आणि आमच्या तोंडा पाहत होता हाच बायका करू सुटला आम्हाला बायका करायच्या याचं का काहीतरी हा. आहे जादू टोना यांना काहीतरी उद्या याला 42 वय चालू ना अजून कवळ्याच बाया आणतोय काय? काय गप्प आहे तिला काय बोलतोय गप्प हा आहे? ती खरं बोलत तर तिच्यावर दावतोय ए तुला लाज बीज काही वाटते की नाही लाज असते यांना केलं असतं का असं मग ते काय लाज बाय करून ते काय लाज? हे एवढे पोरं झाले 30 35 वय झालं मग त्यांचं त्या- त्याचे होते लग्न मावा लागलं येळ उकून येळ माय परत लग्न होणार आहे का? बरं काय होईन ना. तुला हा आता तुला सरनावचा अशी टाइम आला तर लग्न करायचंय म्हणत डबल तुला म्हातारपणा जेवणी आली आता कोणची? तुला अरे जवानीने अजून सुद्धा करू शकतो मी बायको. आज एक नाही तू अजून 5 आणून आम्हाला ठुईस गावातच तू आम्हाला हा? आम्ही इडतो गावांनी लेकराला खेळायचं मुंज. हा आहे ना त्यांनी त्या- काय नशिबात पडलं बाई मी फुटून पैदा केलं दिले माझ्या नशिबात बांधून. तुझ्या भावाची पोर दे ना त्यांना. तिचे भाऊ आहे द्या नाव ते दे मला त्यांची पोरगा आला ए बाकी नको सांगू त्यांच्या भावाने पहिली देऊन जखमारी करेल आता त्याला तो पस्तावा येतो आणि आता ते देतील परत. बरं एक काम करता का हा. सरपंच? तुम्ही मला एखादा लाख उचल द्या. एखादा लाख काय मी हे बा. चप्पल काढीन तुमच्यावर आता. तुला आहे ना खरं खेटरनच आणायला आम्ही पाहिजे चौथा घर घेऊन राहतो रूम घेऊन राहतो आम्ही. हो, स्वतः घर कशाला? तुम्ही तर म्हणे माझ्या बँकेत 50-60 लाख रुपये आहे बाई तुला काढून. यालाच खायला भाकर नाही हं? यालाच खायला भाकर म्हणजे नाही तुम्ही यांच्या 50-60 रुपये बँकेत पडायला म्हणे. लाख लाख आहे ना लाख. लाख हा. 50-60 रुपये आहे ना. 50-60 लाख रुपये पाहूनच बाई मागाली. 60 लाख हा. रुपये म्हणे. इथं काय म्हणा शिळ्या भाकरी. अगं, ते माझ्या- पोरं आहे ना ते पोरं तुम्हाला आता तुकडा देणार नाही 1 रुपया देणार माझ्या नाही. किडनीवर- म्हणजे माझा मला ते तुमचे तुम्ही पहा आता तुम्ही काय जख मारली ते तुमचे तुम्ही पहा. सरपंचाने हा. ते सांगले पाय मोडून घरात ठेवा तुम्ही आम्हाला माणसाला. विचारून लग्न केलं का? हो. नाही बाबा. तिनं काय चूक नाही केलं नवरा करून. तिनं नवरा केला ना पोरं होती तिला बी. काय काळजी ना करू. ते पैसे या बियाणं चांगले. याच्या बियाणं मी जमीन या नावा करू या आमच्या नावा करून घेतली यांना लय उद्योग केले हा. अशी तशी पैसे आहे का? नाही पैसे साठी नाही. जाऊ दे मग मी ए, चालले. बाई हा जाय जाय तू ए तुझ्या घरी जा, बाई. तुझा चुकत राह तू घरी हा जाय तू बाई. बाई तू घरी हा. सुखत राय नाही. ए. 2 वर्ष राशी नव्या बायवानी ए, पोरं, रडशील. ए, हिला एक साडी त्या नेसवायला बायवानी जाऊ रडायची दे. पाहिजे तो होईल. रानात जायला तर हा. सरपण लग्न आणायला करून घे एक हा. बाप आहे ना लय चांगलं गाण्याचं दिसतं. लय 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 तर हा. म्हातारपणात लय येऊ राहिले सरपणात मला फसवलं हा. म्हणे, नाही, बाई, नाही. तुला नवरा नाही म्हणे. एक सोयाबीन सोंगायला गेली मी. हा हा. याची मम्मी वेगळी कांदे निंदायला हा. आता. आता काहीतरी आहे बरं का मोहिनी. मग त्याच्यावर तो असा करतोय ना त्याला म्हातार- मोहिनीच काढी जाते त्याची घरात हा? हा. गेली ना बायको सोन्यासारखी. अरे पण तुला जाय, जाय. तुला लाज आहे का बांधून टाका झोडा टोंगे. चल याला घे तू नुसतं मिरची लाव याला याच्या का पाऊचा दिलं देखणी बायको दिलं करते का देखणी? देखणे पोर झाले अरे असले. काय देखणे करून तुला बिगाभर जमीन आणि देखणे कर का आला पांड वाट्याला याला अरे पुरी ती पुळी बनवल्याची ट्रॅक्टर भरायची हा बनवली असती. लोकल पुळी. तो बिगा वापरा जरा टोळीसाठी 5 बिघा होती 1 बिघा ठुलाय तर मी काय म्हणतो तुमचं मिटलं ना आता तुम्ही ना व्यवस्थित राहा काही बायका नाही नाही आज याला ना काहीतरी हा गावात तुम्ही काढून याला टाका. याचं काहीतरी हे करा. गावातून काढून याला लय घ्यायचे. उद्योग करेल अशी बरं एक काम करा आम्ही सांगतो तुम्ही तिघे जागरे आम्ही बोलतो सांग वा जागरे वा चल नानी 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 तू चाल घरी जा तुम्ही घरी वा हो तुम्ही हे चाल की हे करा बघा हा. मिरची लावली सरपंच हिचं ना तंगड मुडू हिचं तंगड मुडू तंगड तुम्ही ना सरपंच बघा हो सरपंच हा. मोडणारे पण तुम्ही गाडवणारे तसं नाही. नाही ए आम्हाला मोडणार नाही. भविष्यासाठी त्या पोरांकडे पाहावं लागेल तुमच्याकडे पाहून काय नाही आता तुम्ही पहा ना पोरे हा? पोरांकडे पहा म्हणजे त्यांच्यासाठी काय निर्णय घ्यावा लागला ना आम्हाला तुम्ही असे उद्योग करते आणि तुमच्याकडे काय पाहते तुमचा काय निर्णय घेते नवरी चांगली नवरी चांगली होती तिकडे जा चुलीत तुम्ही आता चुलीत जा चुलीत तुम्हीच गोष्ट सांगा मी तुलंघन करू ओले त्याच्यात देऊ टाकून तुला बरं मी काय सरपंच
आता लई टेन्शन मध्ये आलो द्या 50 रुपये द्या का आला नाईटी पिऊन यायला. रुपया नाही मिळायचा आता ये मिटव बाकीचं आता काय मिटवायचं काय तुमच्यामुळे बायको गेली बायको. बायको गेली तर बरी झाली ती आमच्यामुळं बायको ये गेली. पोरायला सोयीला लाव एकदा आमच्यामुळे बायको गेली आणि तुमच्यामुळे ते पोरं जातील ना घर सोडून भरला का मग पुढे जाणार आहे का सोडून. पुढे जाणार आहे तुम्हाला म्हणजे. पटत नाही बरं का या किती गोष्टी. तळतळ करीत होते तुमचे तुम्हाला पटतच नाही या गोष्टी. ते म्हणे घरात झोपायला जागा नाही हा नाही खरंच झोपायला अडचण नाही. हा मग तुम्हाला हा. कळायला पाहिजे ना कस काय तिसरी बायको करून आणली तुम्ही. अरे मग माझं चुकीचं झालं पाहिजे. मग मग आज वाटायला पाहिजे अरे दोन थोडस पोरं आहे. काहीतरी आणि तुमच्या 2 पोरांना बायका पा तुम्हीच बायको करून आणायला आज वाटायला पाहिजे तुम्हाला तशी. आता इकडून पुढे नको काय काय काहीच डोकं काहीच करू नका चला काहीच नाही हो. काहीच नाही जेव्हा जेवढा जायचं झोपायला आता एक चला तालुक्याला जायचं आपल्या चला. चौथी पाऊंड ठेवली होती मग नको करू ना. नाही नाही, चौथी? काहीच नका करू. हो पाटील नाही नाही या, मी मला meeting आता आता नका उद्योग करू नाही तर तुम्हाला गावाच्या बाहेर काढून देऊ आता चला बरं मीटिंगला जायचं चला. बरं झालं तुम्ही माझे कान वगळले जसे नाही नाही, तर नाही. मी चौथी तयार होतो. चौथी नाही तर पार 5वी करावा काय इड बरं मी काय म्हणतो तुम्हाला आहे ना आपण पैसे नको फक्त मला बायको करायला परवानगी द्या सगळं तुम्ही. आतून पैसे द्यायला आहे ना तुम्ही पुरणार नाही आम्हाला आणि आम्ही अशी चुकीची कामं करणार नाही. चाल बाकी नो काही पंचायती करू